अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, बघा 7 ऑक्टोबर सोमवार। आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज शारदीय नवरात्री उत्सवातील 5वा दिवस। बघा आज 5वी माळ आहे आणि या 5व्या माळीवरती आपल्याला स्कंदमाता देवीची आराधना करायची आहे। खरं तर प्रत्येक वर्षी नवरात्रीमध्ये जो 5वा दिवस असतो, जी 5वी माळ असते, या 5व्या माळीवरती आपण पंचमी साजरी करतो आणि या पंचमीला आपण ललिता पंचमी असं म्हणतो। ही पंचमी तिथी खास करून लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी आणि अखंड आपल्या घरात लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ही पंचमी तिथी खास महत्त्वाची मानली जाते। तसंच या ललिता पंचमीच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या मुलांसाठी काही विशेष उपाय केले, मुलांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ होण्यासाठी, मुलांवरील संकट टळण्यासाठी, मुलांचे विवाह जुळण्यासाठी, नोकरी उद्योग व्यवसायात त्यांना यश मिळण्यासाठी जर तुम्ही नवरात्रीतील या ललिता पंचमीच्या दिवशी काही विशेष उपाय केले तर ते 100% लाभ देणारे आणि शीघ्र फलदायी असतात। बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच ललिता पंचमीच्या दिवशी करावेचे काही विशेष उपाय सांगणार आहे, जे प्रत्येक आईला आपल्या मुलांसाठी करायचे। तुमची मुलं चिडचिड करत असतील, मुलं हट्टीपणा करत असतील, मुलं किरकिरपणा करत असतील किंवा मुलं जर तुमचा ऐकत नसतील, तर तुमच्या मुलांसाठी फक्त तुम्हाला हे काही जे विशेष उपाय मी आता सांगणार आहे, हे विशेष उपाय तुम्हाला करायचे आहेत। सगळ्यात पहिला उपाय तुम्हाला सांगते, मुलांच्या विवाहासाठी खूप प्रयत्न करताय पण विवाह जुळत नाहीये, तर त्यासाठी आज ललिता पंचमीच्या दिवशी तुम्हाला कुठल्याही औदुंबराच्या झाडाची 2 पानं आपल्या घरी आणायची आहेत। औदुंबराचं, ज्याला उंबराचं झाड म्हणतो, बघा या औदुंबराच्या झाडावरती माता लक्ष्मी, भगवान श्री विष्णू आणि दैवी शक्तीचा वास असतो। या 2 झाडांची पानं आपल्याला आपल्या घरी आणायची आहेत। एका ताम्हणामध्ये किंवा प्लेटमध्ये ही 2ही पानं आपल्याला ठेवायची आहेत। त्यावरती थोडंसं दूध, थोडंसं पाणी घालायचं आहे। दूध नसेल, नुसतं पाणी घातलं तरीही चालेल। 2ही जी पानं आहेत ती स्वच्छ धुवून घ्या। त्यानंतर देवघरामध्ये जिथे माता लक्ष्मीची मूर्ती, फोटो जे असेल, तर तिथे ही 2ही पानं ठेवून द्या। एका पानावरती हळदीचं स्वस्तिक काढायचं आहे आणि एका पानावरती कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे। हळदीचं स्वस्तिक असणारं पान हे भगवान श्री विष्णू स्वरूप असेल आणि कुंकवाचं स्वस्तिक काढलेलं जे पान आहे ते माता लक्ष्मीचं स्वरूप असेल। कुंकू आणि हळद जे घाल तर एक चिमूटभर म्हणजे किंचित पाणी घाला, ते ओलं करा आणि ते ओलं करून ते 2 स्वस्तिक काढा। आता 2ही गोष्टींवरती थोडं थोडं तुम्हाला अक्षदा अर्पण करायचे आहे। त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांच्या विवाहासाठी प्रार्थना करायची आहे। मुलांचे विवाह लवकर जुळावेत किंवा त्यांना योग जे आहेत हे लवकर यावेत, यासाठी माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंना तुम्हाला प्रार्थना करायची आहे। त्यानंतर आज संपूर्ण पंचमी तिथी संपेपर्यंत, अगदी रात्रीपर्यंत ही 2ही पानं देवघरात ठेवायची आहेत आणि उद्याच्या दिवशी म्हणजे 6व्या माळेला ही 2ही पानं तिथून उचलायची आहेत आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे लिंबाचं झाड असेल, बघा लिंबाचं झाड असेल तर त्या लिंबाच्या झाडाखाली 2ही पानं, हळदीचं स्वस्तिक काढलेलं आणि कुंकवाचं स्वस्तिक काढलेलं, ही 2ही पानं त्या लिंबाच्या झाडाखाली तुम्हाला ठेवून यायची आहेत। हा उपाय केल्यानंतर एक 3 ते 3.5 महिन्यामध्येच तुमच्या मुलांना लग्नाचे योग जे आहेत ते सुरू होतील, मुलांचे विवाह जुळायला लागतील, त्यांच्या मनासारखा त्यांना जोडीदार मिळेल आणि त्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे जी काही त्यांची स्वप्न असेल विवाह संदर्भातील तर ती देखील पूर्ण होतील। हा लाल किताबमध्ये सांगितलेला अत्यंत प्रभावी उपाय। यानंतरचा दुसरा उपाय जो आहे हा मुलांना लागलेली नजर संपवण्यासाठी, बाधा नष्ट करण्यासाठी, मुलांना सतत कुठली वाईट शक्ती त्रास देत असेल तर अशा सगळ्या नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी हा दुसरा उपाय। यासाठी काय करायचं, आपल्या हातामध्ये, आपल्या उजव्या हातामध्ये तांदूळ घ्यायचे, अख्खे व्यवस्थित असणारे तांदूळ घ्यायचे। हे तांदूळ माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अर्पण करायचे। तांदूळ जे आहेत हे पांढरे तांदूळ तुम्हाला घ्यायचे, म्हणजे सफेदच तांदूळ घ्यायचे, पण त्याला कुंकू लावायचं आणि ते पूर्ण लाल करायचे। ठीक आहे, हे लाल कुंकवात मिक्स केलेले हे तांदूळ तुम्हाला माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती असे मुठीने सोडायचे आहेत। मुलांची नकारात्मकता नष्ट होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे। त्यानंतर अगदी 5च मिनिटांमध्ये हे तांदूळ तिथून उचलायचे। माता लक्ष्मीची मूर्ती थोडी बाजूला करा आणि ते जे तांदूळ आहे ते तिथून उचला। आता हे तांदूळ उचलून झाले की ते पुन्हा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे, हाताची मूठ बंद करायची, तुमच्या मुलांना एका ठिकाणी एका जागी बसायला सांगायचं आणि तुमच्या मुलांवरून 7 वेळा हे तांदूळ ओवाळायचे, जेणेकरून या तांदळांमध्ये तुमच्या मुलांमध्ये असणारी सगळी नकारात्मक शक्ती, बाधा, सगळं काही त्यांच्यामध्ये जे वाईट असेल हे सगळं त्या तांदळांमध्ये येऊन जाईल।
त्यानंतर हे तांदूळ जे आहेत हे घराच्या बाहेर घेऊन जायचे. दक्षिण दिशेला, उत्तर दिशेला, पूर्व आणि पश्चिम ज्या 4 दिशा आहेत, 4ही दिशांना थोडे थोडे तांदूळ फेकून द्यायचे आणि जे उरतील तांदूळ थोडेसे ते एका लाल फडक्यामध्ये बांधून हे नेहमीच तुमच्या मुलांसोबत ठेवायला सांगायचे. याने देवी शक्तीचा त्यांच्यासोबत वास राहील. या तांदळासोबत त्यांच्यासोबत एक ऊर्जा राहील. माता लक्ष्मीची अखंड कृपा त्यांच्यासोबत राहील. मग कुणी कितीही त्यांचा वाईट करण्याचा प्रयत्न केला, कुणी कितीही त्यांच्यावरती काही बाधा करण्याचा प्रयत्न केला, कसल्याही वाईट शक्तींचा प्रभाव त्यांच्यावरती होणार नाही. नेहमीच वाईट शक्तींपासून त्यांचं संरक्षण होत राहील. यानंतरचा तिसरा अत्यंत महत्त्वाचा असणारा हा आजचा उपाय बघा. हा उपाय तुमच्या मुलांची प्रगती होण्यासाठी, मुलांच्या कामातील अडथळे दूर होण्यासाठी, त्यांची जी बौद्धिक क्षमता आहे ही विकसित होण्यासाठी हा तिसरा उपाय, जो वर्षानुवर्षांपासून प्रत्येक वर्षी न चुकता आपण ललिता पंचमीच्या दिवशी आवर्जून करतो. कारण या ललिता पंचमीला या उपायाचं महत्त्व हे खूप मोठं आहे. तुमची 1, 2, 3 जेवढी मुलं असतील त्या मुलांना एका जागी बसायला सांगा. एका वाटीमध्ये थोडीशी मध घ्या. पूजेसाठी किंवा आपण खाण्यासाठी जी मध वापरतो ती एका वाटीमध्ये घ्या आणि त्याच्यासोबत एक सोन्याची वस्तू घ्या. तुम्ही अंगठी घेतली तरीही चालेल. तुम्ही सोन्याची म्हणजे सोन्याची तुमच्याकडे अंगठी असेल, मंगळसूत्र असेल, सोन्याची बांगडी असेल, सोन्याचा नेकलेस असेल, फक्त सोन्याची गोष्ट असणं आवश्यक आहे. ज्यांच्याकडे खूप प्रयत्न करूनही सोन्याची वस्तू नसेल तर मग त्यांनी चांदीची एखादी वस्तू घेतली तरीही चालेल. ठीक आहे. आता तुमची जिथे मुलं बसलेली आहेत त्यांच्यासमोर तुम्हाला येऊन हा उपाय करायचा आहे. मुलांचा तोंड कुठल्याही दिशेला असलं तरी चालेल, पण जिथे तुम्ही घट मांडलेला आहे किंवा नवरात्रीची स्थापना केलेली आहे तर तिथेच अगदी त्या घटाच्या समोर किंवा घटाच्या बाजूला जर तुमची मुलं बसली तर उत्तम राहील. आता तुम्ही जी सोन्याची वस्तू घेतलेली आहे ती सगळ्यात पहिले तुम्हाला मधीमध्ये बुडवायची आहे. त्याच्यानंतर तुमच्या मुलांना त्यांची जीभ बाहेर काढायला सांगायची आहे. अशा पद्धतीने जीभ थोडी बाहेर काढायला सांगायची आहे आणि तुम्हाला त्या जिभेवरती ए त्याच्यावरती एक मात्रा आपण म्हणतो ए, त्याच्यावरती एक मात्रा आणि थोडंसं एक छोटासा टिंब एम. ए एडक्याचा ए, त्यावरती एक मात्रा आणि छोटासा तिथे वरती टिंब एम. तुम्हाला त्यांच्या जिभेवरती फक्त एम हे अक्षर त्या सोन्याच्या काडीने किंवा चांदीच्या काडीने तुम्हाला मधाने त्या जिभेवर त्यांच्या काढायचं आहे. हा उपाय वर्षातून फक्त एकदाच करता येतो. जसं हे अक्षर तुम्ही त्यांच्या जिभेवरती लिहाल नवदुर्गांचा आशीर्वाद प्राप्त होईल, एक शक्ती एकवटली जाईल, एक ऊर्जा तुमच्या मुलांमध्ये येईल. हा एक उपाय केल्यानंतर तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होईल. खूप साधा सोपा उपाय आहे, पण हा उपाय जो आहे तो शास्त्रामध्ये अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचा सांगितलेला आहे. तर 3 उपाय सांगितलेले आहेत. तिघांपैकी 1, 2, 3ही शक्य असेल तर 3 तुमच्या म्हणजे जसे तुम्हाला करायचे असतील, तुमची जशी काही परिस्थिती असेल की मुलांचं लग्न जमत नाही तर मी पहिला उपाय करते, मुलांना नजर लागलेली तर मी दुसरा उपाय करते आणि मुलांची प्रगती हवी आहे तर मी तिसरा उपाय करते. जसा तुम्हाला उपाय करायचा आहे तसं तुम्ही करू शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.